नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज दिनांक 30/9/2025 ला UPSC CET 2025 माझा पेपर झाला. सेकंड शिफ्ट होती माझी. तर त्या अनुषंगाने आज कोणते प्रश्न आले होते त्याचा आपण डिटेल अनालिसिस बघणार आहोत. तर जवळपास मला 75 ते 80 प्रश्न आठवले. त्याचं मी आता विश्लेषण घेणार आहे. ठीक आहे. तर ही सेकंड शिफ्टचे म्हणजे हे सेकंड शिफ्टचे पूर्ण प्रश्न आहेत. ओके. सो पहिलाच प्रश्न होता की काय छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजघराणे कोणते? तर कोणते आहेत? भोसले त्यांचे काय राजघराणे आहे. ठीक आहे. तर काल मी छत्रपती शिवाजी महाराज हा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा मी असं सांगितलं होतं आणि त्याच्यावर आज जवळपास 5 प्रश्न आले होते. ठीक आहे. आणि जे थर्ड शिफ्ट होती त्या शिफ्टला सुद्धा भरपूर प्रश्न आले. ठीक आहे. तर आता काही मुलांचे जे पूर परिस्थितीमुळे पेपर झाले नाही. ठीक आहे. तर त्यांचे समोर पेपर होतील तर त्या अनुषंगाने त्यांनी काय तर हे प्रश्न चांगल्या प्रकारे पाहून ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि सेकंड क्वेश्चन 11 जून 1665 ला पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणाच्या दरम्यान झाला होता? तर कोणाच्या दरम्यान झाला होता? तर औरंगजेबाचा सेनापती मिर्झा राजे जयसिंग. ठीक आहे. तर त्यामध्ये औरंगजेबाचा उल्लेख केला होता त्याच्यामुळे औरंगजेब हे उत्तर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील काय डबीर पदाचे कोणते कार्य होते? तर कोणते कार्य होते? सल्लागार, त्याच्यानंतर काय परराष्ट्र संबंध आणि मध्यस्थी काय राजनैतिक सल्लागार, परराष्ट्र संबंध आणि मध्यस्थी हे काय डबीर पदाचे कार्य होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर हा प्रश्नाचं उत्तर मला नाही आला. ठीक आहे. तुम्ही गुगल सर्च करून मला सांगा याचं काय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूल गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? ठीक आहे. तर मी जहागीरदारी पद्धत मारलं होतं पण जहागीरदारी पद्धतीचा त्यांनी विरोध केला होता. ठीक आहे. तर अकबराची एक जक्त पद्धत होती. तर कोणती पद्धत होती ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महसूल गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केलेला होता? ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मनसबदारी पद्धत काय? मनसबदारी पद्धत कोणी लागू केली? मनसबदारी पद्धत कोणी लागू केली? तर कोणी लागू केली? अकबरने काय मनसबदारी पद्धत लागू केली. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा कोणी लिहिला? तुळशीदास यांनी काय रामचरितमानस हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. कालचा तुम्ही अनालिसिस व्हिडिओ बघितला असाल PYQ अनालिसिस त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जे भारतामध्ये चीनी यात्री आले होते कशासाठी? बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी. तर ठीक आहे. तर आपण काल काय बघितलं होतं की फायान कोणाच्या काळात आला होता? तो चंद्रगुप्त 2च्या काळात आला होता. ठीक आहे. तर त्या प्रश्नाचं अनालिसिस करताना मी हॅन्सँग त्यालाच इंग्लिशमध्ये झुयानझँग म्हणतात. हा चीनी विद्वान कोणाच्या काळात आला होता याच्यावर मी प्रश्न घेतला होता. ठीक आहे. तर कोणाच्या काळात आला होता? हर्षवर्धनच्या काळात आला होता. मी त्याची ट्रिक पण सांगली होती काय एच आणि एच. ठीक आहे. एच हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं. ठीक आहे. हे सांग काय हर्षवर्धनच्या काळात आलेला होता. ओके. त्याच्यानंतर पुन्हा हर्षवर्धन एक प्रश्न होता की काय हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला? ठीक आहे. तर कोणत्या राजाने केला? तर पुलकेशन 2 याने काय हर्षवर्धन राजाचा पराभव केला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय मौर्य वंशाची स्थापना कोणी केली? ठीक आहे. याच्यावरही आपण डिटेल अनालिसिस घेतलं होतं की जेव्हा मी काय अशोकाबद्दल सम्राट अशोकाबद्दल माहिती सांगितली होती तेव्हा मौर्य वंशाचा सुद्धा उल्लेख केलेला होता. ठीक आहे. तर मौर्य वंशाची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंशाची स्थापना केली. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय की 1942च्या भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधींनी कोणता नारा दिला होता? तर कोणता? करो या मरो हा नारा दिला होता. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय कोणत्या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे वर्गीकरण करण्याची तरतूद करण्यात आली? तर कोणता? भारत सरकार कायदा 1919. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय तर केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे वर्गीकरण करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर काय व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणत्या व्हाईसरायच्या काळात सुरू करण्यात आला होता? कोणाच्या काळात सुरू करण्यात आला होता? तर लॉर्ड लिटनच्या काळात काय हा कायदा सुरू करण्यात आला होता. आणि या कायद्याला विरोध कोणी केला होता? तर लॉर्ड रिपन यांनी काय केला होता? विरोध केला होता. ठीक आहे. तर लॉर्ड लिटनने काय व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लागू केला आणि बंद कोणी केलं? तर लॉर्ड रिपन यांनी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट बंद केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती कोणी केली? तर शेरशाह सुरी यांनी काय ग्रँड ट्रंक रोडची निर्मिती केलेली होती. त्याच्यानंतर काय भारतात किती जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्र आहेत? याच्यावरती एक प्रश्न होता. तर किती आहेत? 4 काय आहेत भारतात जैवविविधता हॉटस्पॉट आहेत. त्याच्यानंतर जगाचा भूगोल प्रश्न होता की
आशिया खंड आणि कोण युरोप खंड यांना वेगळे करणारे पर्वत कोणते? तर उरल पर्वत हे काय आशिया खंड आणि युरोप खंडांना वेगळं करते. ओके. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली हा प्रश्न होता. तर कधी झाली? 1906 मध्ये काय मुस्लिम लीगची स्थापना झाली. कुठे? ढाका येथे. ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. चिपको आंदोलन कोठे झाले? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये राज्याचा उल्लेख केलेला नव्हता. ऍक्च्युली ते उत्तराखंड मध्ये झालेले आहे. ठीक आहे. चिपको आंदोलन पण भाग दिला होता त्याच्यामुळे काय हिमालया मध्ये काय झालं होतं तर चिपको आंदोलन झालेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर जगातील सर्वात मोठे वर्षावन कोणते? ठीक आहे. जगातील सर्वात मोठे वर्षावन कोणते? तर कोणते? अमेझॉन वर्षावन हे काय जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. त्याच्यानंतर होतं की कोकण कोणत्या दोन विभागात वसलेले आहे? तर कुठे आहे? पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या मध्ये काय तर आपला कोकण विभाग आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता की काय पश्चिम घाटाला काय म्हणतात? काय पश्चिम घाटाला काय म्हणतात? तर सह्याद्री राग असं म्हणतात. ठीक आहे. पश्चिम घाटाला काय म्हणतात? सह्याद्री राग असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. तर पृथ्वीच्या थरात सर्वात जास्त कोणते धातू सापडते? तर कोणते? अल्युमिनियम हे धातू काय पृथ्वीच्या थरात सर्वात जास्त सापडते. ठीक आहे. त्याच्यानंतर होता की सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर कुठे आहे? राजस्थानमध्ये काय सरिस्का व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर मग अ, खालीलपैकी कोणत्या खंडात गवताळ प्रदेश नाही? तर काय अंटार्क्टिका खंडामध्ये काय गवताळ प्रदेश नाही, तिथे काय बर्फाळ प्रदेश आहे. ओके. त्याच्यानंतर होता प्रश्न की इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट ISFR 2023 नुसार क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्याचे आहे? तर कोणत्या राज्याचे आहे? मध्य प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. 2023च्या अहवालानुसार रिपोर्टनुसार. त्याच्यानंतर पुन्हा वनावर प्रश्न होता की काय क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त वन व्यापलेले राज्य कोणते? तर कोणते आहेत? अरुणाचल प्रदेश हे काय क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त वन व्यापलेले राज्य आहे. त्याच्यानंतर होता प्रश्न की 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची घनता सर्वात कमी आहे? तर कोणत्या राज्याची आहे? अरुणाचल प्रदेश राज्याची काय घनता सर्वात कमी आहे. किती? 17 चौरस पर किलोमीटर. ठीक आहे. 17 लोक राहतात दर 1 किलोमीटर स्क्वेअर मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय रिंग ऑफ फायर कशा संबंधित आहे? तर वोल्कॅनोज आणि अर्थक्वेक म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखीच्या संबंधित काय तर रिंग ऑफ फायर आहे. ओके. त्यानंतर काय दोन वेगवेगळ्या पर्यावरणीय समुदायामधील किंवा परिसंस्थांमधील एक संक्रमणकालीन क्षेत्र आहे जिथे काय दोघांचा प्रभाव दिसून येतो त्याला काय म्हणतात? तर त्याला इकोटोन असे म्हणतात. ठीक आहे. पुष्कळ इको डायव्हर्सिटी मारला पण त्याचा अर्थ वेगळा होतो. ठीक आहे. तर याचा अर्थ काय होतो? इकोटोन असा अर्थ होतो. त्यानंतर काय तर नीती आयोग कोणत्या कमिशनच्या ऐवजी आले? तर कोणत्या? नियोजन म्हणजे प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी काय आले होते? नीती आयोग. ठीक आहे. प्लॅनिंग कमिशन कधीपर्यंत होतं? 1952 पासून तर कधी 1950 ते किती 2012 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर 2015 पासून काय झालं तर नीती आयोग आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर लॉ ऑफ डिमांड कोणी दिला? तर कोणी दिला? अल्फ्रेड मार्शल यांनी काय दिलाय? तर लॉ ऑफ डिमांड दिलेला आहे. ओके. लॉ ऑफ डिमांड कोणी दिला? अल्फ्रेड मार्शल यांनी लॉ ऑफ डिमांड दिलेला आहे. त्याच्यानंतर काय गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? ठीक आहे. याच्यावर आपण काल चर्चा केली होती. कालच्या पेपरला काय कृष्णा नदीचा उगम विचारला होता. ठीक आहे. आणि आज काय विचारला तर गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक येथे काय गोदावरी नदीचा उगम होतो. त्यानंतर प्रश्न होता की व्यक्ती कुटुंबे आणि कंपन्यांच्या काय वर्तनाचा अभ्यास करते आणि मर्यादित साधनाचा वाटप करते त्याला काय म्हणतात? तर मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हेड काउंट रेशो म्हणजे काय असा प्रश्न होता. काय हेड काउंट रेशो म्हणजे SCR म्हणजे काय? तर काय एका निश्चित मर्यादेखाली राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सामान्यतः दारिद्र्य रेषेखालील आणि गरिबांच्या संख्येला एकूण लोकसंख्येने भागून मोजले जाते त्याला काय म्हणतात? हेड काउंट रेशो असे म्हणतात. काय एका निश्चित मर्यादेखाली राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सामान्यतः दारिद्र्य रेषेखालील आणि गरिबांच्या संख्याला एकूण लोकसंख्येने भागून मोजले जाते त्याला काय म्हणतात? तर हेड काउंट रेशो असे म्हणतात. ओके. त्याच्यानंतर काय प्रश्न होता की बेसिक युनिट ऑफ हेरिडिटी काय? द बेसिक युनिट ऑफ हेरिडिटी काय? तर जीन हे काय आहे? बेसिक युनिट ऑफ हेरिडिटरी आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न होता की आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो? गोइत्री त्याला गलगंड म्हणतात. ठीक आहे. आपल्या गड्याला असं सुजन येते त्याला काय म्हणतात? तर गलगंड असे म्हणतात. ठीक आहे. ते कशामुळे होते? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. ओके. त्यानंतर प्रश्न होता की सूर्यप्रकाशात त्वचेच्या संपर्कात आल्यावर शरीर नैसर्गिकरित्या
कोणते विटॅमिन तयार करते? तर कोणते विटॅमिन तयार करते? विटॅमिन डी हे विटॅमिन तयार करते. ओके. त्यानंतर त्याच सिमिलर क्वेश्चन होता की काय, हाडे मजबूत करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर कोणते? कॅल्शियम हे काय आवश्यक आहे. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम हे जीवनसत्व आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न होता की शरीराचे नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर त्याचं उत्तर होतं सेरिबेलम. काय सेरिबेलम काय करते? तर शरीराचे नियंत्रण करते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तसं बघितलं तर हायपोथॅलेमसचं काम सुद्धा काय बॉडी कंट्रोल करण्याचं काम आहे. ओके. त्याच्यानंतर आहे फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशामक मध्ये कोणते वायू असते? तर त्याच्यामध्ये असते कार्बन डायऑक्साईड. काय असते? फायर एक्सटिंग्विशर मध्ये म्हणजे अग्निशामक मध्ये काय असते? तर कोणते वायू असते? कार्बन डायऑक्साईड हे वायू असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाची निर्मिती अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात येते? तर कोणत्या क्षेत्रात येते? 5व्या क्षेत्रात. त्याला आपण काय म्हणतो? क्विनरी सेक्टर म्हणतो. ठीक आहे. क्विनरी सेक्टर म्हणजे क्विनरी क्षेत्र म्हणतो. नवीन कल्पना आणि काय तंत्रज्ञानाची निर्मिती तर कोणत्या अर्थव्यवस्थेत येते? तर 5व्या म्हणजे पंचम क्षेत्रात येते. ओके. त्याला आपण क्विनरी क्षेत्र असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, तर काय महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती? तर किती? 288 एवढी काय महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे. आणि विधान परिषदेची किती आहे? तर 78 एवढी काय सदस्य संख्या आहे. ओके. त्याच्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात? उपराष्ट्रपती हेच काय असतात? तर राज्यसभेचे अध्यक्ष असतात. याच्यावर आपण काल चर्चा केलेली होती. ओके. राज्यसभेबाबत योग्य विधान ओळखा. ओके. तर काय त्याच्यामध्ये 4 विधान दिले होते. त्यापैकी आपल्याला अचूक विधान म्हणजे बरोबर विधान ओळखायचं होतं. तर काय दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्ती होतात. काय दर 2 वर्षांनी काय होतात? तर 1/3 सदस्य निवृत्त होतात. ठीक आहे. हे स्टेटमेंट त्याच्याबद्दल बरोबर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय शोषणाविरुद्ध म्हणजे काय सक्तीची मजुरी बंदी घालते. हे याच्यासाठी कोणते कलम होते? तर याच्यासाठी काय कलम 23 नुसार काय तर आपल्याला कोणतेही काय सक्तीची मजुरीवर बंदी आहे. ठीक आहे. 14 वर्षाखालील मुलांना ते कलम 24 मध्ये येईल. तर काय सक्तीची मजुरी बंदी घालते. काय शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमात दिला आहे? कलम 23 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि 14 वर्षाखालील मुलांना कामाच्या ठिकाणी बंदी हे कलम 24 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर काय कोणते कलम परदेशी नागरिकांना लागू नाहीत? तर कोणते? कलम 19. ठीक आहे. याच्यामध्ये काय तर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. तर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार काय परदेशी नागरिकांना लागू नाही. ठीक आहे. त्यांना काय कलम 14 लागू आहे. ठीक आहे. समानतेचा हक्क त्यांना लागू आहे. त्याच्यानंतर काय स्वातंत्र्याचा हक्क कलम 21 नुसार लागू आहे. ठीक आहे. तर कलम 19 हा अधिकार त्यांना लागू नाही. ओके. त्याच्यानंतर काय प्रास्ताविकेत कोणत्या वर्षी काय प्रास्ताविकेत कोणत्या वर्षी घटना दुरुस्ती करण्यात आली? तर कधी? 1976 मध्ये. ठीक आहे. 1976 घटना म्हणजे काय 42वी घटना दुरुस्ती 1976. त्याच्यामध्ये काय प्रास्ताविकेमध्ये 3 शब्द टाकण्यात आलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील काय भारतातील दारिद्र्य मोजण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? कधी? 2012 मध्ये. तर कोणती? रंगराजन समिती ही नेमण्यात आली. 2005 मध्ये कोणती? तर तेंडुलकर समिती. आणि 2012 मध्ये कोणती समिती? तर रंगराजन समिती. ठीक आहे. आधी अलग समिती होती. त्याच्यानंतर मग कोणती आली होती? लकडावाला समिती. त्याच्यानंतर मग तेंडुलकर समिती आणि मग रंगराजन समिती. या समितीने काय केलं? तर दारिद्र्याचे मोजमाप केले. ओके. त्यानंतर प्रश्न होता की 44वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कोणते? तर ते काय होते? मराठा मिलिटरी हे काय 44वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ठरल्या. ठीक आहे. याच्यावर आपण काल जास्त प्रमाणात चर्चा केली होती. ठीक आहे. तर त्याच अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. मी हा 2-3दा या प्रश्नाचा उल्लेख केला होता की 44वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून घ्या. ठीक आहे. ते मराठा मिलिटरीला मिळालेला आहे. ओके. त्याच्यामध्ये काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किती 11 गड किल्ले महाराष्ट्रातील आणि एक जिंजी किल्ला जो कुठे आहे? कर्नाटक मध्ये आहे. त्याविषयी काय 44वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट यांना मिळालेला आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने मग 43वा वर्ल्ड हेरिटेज साईट होतं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ते कुठे? आसाममध्ये मोहिमादेव येथे. ठीक आहे. मोहिमदा देव त्याला काय मिळालं आहे? तर 43वा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मिळालेला आहे. त्याच्यानंतर काय तर युनेस्को सॉरी एक प्रश्न असा नव्हता. वारसा स्थळांचे आणि नैसर्गिक वारशांचे जतन कोणती संस्था करते? तर कोणती संस्था करते? युनेस्को ही संस्था काय करते? तर वारसा स्थळांचे आणि नैसर्गिक वारशाचे जतन करते. ओके. त्यानंतर प्रश्न होता की काय सर्वाधिक हरितगृहवायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन करणारा देश कोणता? ठीक आहे. 2025च्या आकडेवारीनुसार तर कोणता आहे? चीन. कोणता देश आहे? चीन. चीनची लोकसंख्या सुद्धा काय जास्त आहे. ठीक आहे. आता जगामध्ये भारत हा पहिल्या नंबरवर आहे.
सर्वात जास्त लोकसंख्येत, ठीक आहे. तर दुसऱ्या नंबर कोण आहे? चीन आहे. तर काय चीनमध्ये काय तर सर्वाधिक हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन जास्त प्रमाणात होते कुठं? चीनमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय 5 ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट कोणता? ठीक आहे. 2025 मध्ये काय सर्वात जास्त म्हणजे पुरस्कार जिंकले ऑस्कर मध्ये 5 पुरस्कार मिळाले. तो चित्रपट कोणता? तर एनोरा. एनोरा या चित्रपटाला किती 5 ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर प्रश्न होता की काय व्हर्जिन कोकोनट ऑइल ला अलीकडेच काय जीआय टॅग मिळाले आहे. तर हे कोणत्या जिल्ह्याच्या संबंधित आहे? कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर निकोबार, ठीक आहे. अंदमान निकोबार आपण ज्याला म्हणतो त्यातला हा निकोबारची काय व्हर्जिन कोकोनट ऑइल काय व्हर्जिन कोकोनट ऑइलचा जीआय टॅग मिळालेला आहे. कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर हा निकोबार या शहराशी संबंधित आहे. ओके. तर काय कॅग म्हणजे काय आपण त्याला म्हणतो महालेखा व नियंत्रक यांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती काय कॅगची नियुक्ती करतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय तर कोणते विधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते? तर कोणते? धन विधेयक, ठीक आहे. धन विधेयक मांडण्याआधी काय मनी बिल मांडण्याआधी कोणाची? तर राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. ओके. त्याच्यानंतर काय तर विच वन कंट्रोल ब्लड शुगर, ठीक आहे. तर रक्तातील साखरेचे प्रमाण कोण नियंत्रित करते? तर कोण नियंत्रित करते? इन्सुलिन काय करते? तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, ठीक आहे. त्याच्यानंतर होता की WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये कोणी पदाचा राजीनामा दिला? तर कोणी दिला होता? तर यांच्यावर काय याचे आरोप झाले होते, ठीक आहे. म्हणजे काय म्हणतात ब्लॅक मनी वगैरे नाही का फ्रॉड मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी क्लास श्वाब यांनी काय दिलं होतं? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याच्यामध्ये काय त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ओके. त्याच्यानंतर काय 2025च्या प्रजासत्ताक परेडमध्ये आदिवासी मंत्रालयाला सर्वोत्कृष्ट झाकीचा काय पुरस्कार देण्यात आला. तर त्या आदिवासी मंत्रालयाची थीम कोणती होती? तर काय होती? जल जंगल जमीन ही काय होती? 2025च्या प्रजासत्ताक परेडमध्ये आदिवासी मंत्रालयाची थीम होती कोणती? जल जंगल जमीन. त्याच्यानंतर काय IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ओके. काय IBCA म्हणजे काय आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय काय मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे? तर भारतामध्ये काय आहे? तर IBCA आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आहे. ओके. त्यानंतर काय होतं की महाराष्ट्र सरकारने लोककलांच्या अभ्यासासाठी एक नवीन संशोधन केंद्र स्थापन केले आहे. याला कोणाचे नाव देण्यात आले? तर कोणाचे नाव दिले आहे? शाहीर साबळे, ठीक आहे. शाहीर साबळे यांचे नाव देण्यात आले आहे, ठीक आहे. अलीकडेच अंकुश चौधरी यांनी काय यांच्यावर एक चित्रपट काढला होता, ठीक आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलं होतं. तर शाहीर साबळे यांच्यावर खूप सुंदर चित्रपट आहे, तुम्ही सर्वांनी बघून घ्या. तर काय महाराष्ट्र सरकारने लोककलाच्या अभ्यासासाठी एक नवीन संशोधन केंद्र स्थापन केले आहे. याला कोणाचे नाव देण्यात आले? तर शाहीर साबळे. आणि शाहीर साबळे म्हटलं तर काय आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी गायले? तर शाहीर साबळे यांनीच गायलेलं आहे. आणि त्याला ते गाणं लिहिलं कोण आहे? तर राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर तर वन संवर्धन म्हणजे काय याचा एक प्रश्न होता. काय वन संवर्धन म्हणजे काय तुम्ही बघून घ्या. तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये याचं चांगल्या प्रकारे दिलेलं आहे वर्णन. तर वन संवर्धन म्हणजे काय, ठीक आहे. याच्यावरती एक प्रश्न होता म्हणजे असे स्टेटमेंट दिले होते आणि त्यातून आपल्याला ओळखायचं होतं. त्याच्यानंतर काय तर जल जीवन मिशन अंतर्गत काय जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण परिवाराला प्रति लिटर म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिदिन किती लिटर पेयजल उपलब्ध करण्यात आलेले आहे? तर किती? 55 लिटर. किती? 55 लिटर काय जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण परिवाराला प्रति व्यक्ती प्रतिदिन किती लिटर? तर 55 लिटर एवढं पाणी काय उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ओके. कोणतं मिशन? जल जीवन मिशन अंतर्गत. त्यानंतर काय तर खाजगी व्यवसाय नफा आणि नवोक्रम कोणत्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारात येतात? तर ते कोणत्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारात येतात? तर मिश्र अर्थव्यवस्थेच्या प्रकारात येतात. ओके. त्याच्यानंतर एक पुरस्कार होता काय 2025 चा काय युनेस्को गुइलेर्नो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पुरस्कार कोणत्या वृत्तपत्राला देण्यात आला? तर कुणाला? ला प्रेन्साला देण्यात आला. त्याच्यानंतर एक पुरस्कार होता तो मी इथे एड केलेला नाही. तर अलीकडे जे कन्नड भाषेमध्ये हार्ट लॅम्प या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुस्तकाच्या लेखिका कोण? तर या पुस्तकाच्या लेखिका कोण? बानू मुश्ताक, ठीक आहे. कोण? बानू मुश्ताक. कोणत्या भाषेत आहे? तर कन्नड भाषेमध्ये हे पुस्तक होतं, ठीक आहे. तर त्या पुस्तकाला काय मिळालं आहे? तर 2025 चा काय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्या अनुषंगाने तो तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 2025 चा काय युनेस्को काय गुइलेर्नो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ला प्रेन्सा यांना देण्यात आलेला आहे.
ओके, हे एक वृत्तपत्र आहे. ओके, ला प्रेन्सा. त्यानंतर मग काय? हम्म. हवामान बदलांचा सामना करण्यासाठी कोणता करार करण्यात आला? ठीक आहे, तर कोणता? पॅरिस करार. ठीक आहे, तर या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं होतं की क्योटो प्रोटोकॉल, त्याच्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, त्याच्यानंतर मग पॅरिस करार, हे चांगल्या प्रकारे करून ठेवा. तर आजच्या एक्झामला पॅरिस करारावर प्रश्न आला होता. ठीक आहे, आता तुम्ही समोर जर एक्झाम झाली त्याच्यामध्ये तुम्हाला मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मग क्योटो प्रोटोकॉल, हे पर्यावरणासंबंधी जे महत्वाचे प्रोटोकॉल किंवा मग हे करार आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ओके, त्यानंतर काय तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे काय कोणत्या देशाकडून या संकल्पना घेण्यात आलेल्या आहेत? तर या कोणत्या देशाकडून आपण संकल्पना घेतल्या? तर रशियाकडून काय आपण या संकल्पना घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. ठीक आहे, ह्या आपण कोणत्या देशाकडून संकल्पना घेतल्या? तर रशियन या देशाकडून या संकल्पना आपण घेतलेल्या आहेत. कुठं? प्रास्ताविकेमध्ये. त्यानंतर होता की प्राडाच्या फॅशन शो मध्ये कोणत्या डिझाईनमुळे वाद निर्माण झाला? तर कोणत्या डिझाईनमुळे वाद निर्माण झाला होता? तर कोल्हापुरी चप्पल. ठीक आहे, कोल्हापुरी चप्पल. काय तर कोल्हापुरी चप्पलचा काय त्यांनी बिलकुल सेम कॉपी केली होती. कोण? प्राडाने आपल्या फॅशन शो मध्ये. त्याच्यामुळे काय कोल्हापुरी चप्पलाच्या काय मालकाने त्यांच्यावर आक्षेप घेतला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर होता रँक विचारली होती की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? मानवी विकास निर्देशांकमध्ये भारताची रँक किती आहे? तर भारताची रँक किती आहे? 130वी ही रँक भारताची आहे. ओके, कशामध्ये? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर त्या अनुषंगाने काय महत्वाचे निर्देशांक तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग जागतिक आनंद अहवालामध्ये भारत कितवा आहे? तर 118वा आहे. ठीक आहे, जागतिक आनंद अहवाल म्हणजे भारत कितवा? 118वा आहे. ओके, त्याच्यानंतर मग ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा कितवा रँक आहे? तर 105 आहे. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये किती? 105. ठीक आहे, आणि जागतिक आनंद अहवालामध्ये किती आपण? 118. ओके, त्याच्यानंतर मग 115वी रँक आहे. कशा संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, तर 115वी रँक भारताची कशा संबंधित आहे? ठीक आहे, तर त्या अनुषंगाने काय तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, काय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक, भारताची रँक किती? तर 130वी आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. काय तर सायन्सचा प्रश्न आहे. काय केमिकल एनर्जी कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड ॲज अ बॅटरी. त्याला काय म्हणतात? बॅटरी. ठीक आहे, तर केमिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, त्याला काय म्हणतात? तर बॅटरी म्हणतात. ठीक आहे, त्या अनुषंगाने मग तुम्ही डायनामोमीटर वगैरे तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे, इलेक्ट्रिक एनर्जी इंटू कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी, त्याला आपण काय म्हणतो? डायनामोमीटर असे म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर काय तर प्रोडक्शन ऑफ व्होल्टेज अक्रॉस एन इलेक्ट्रिक कंडक्टर ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड मॅग्नेटिक कंडक्शन. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? मॅग्नेटिक कंडक्शन असं म्हणतात. काय त्याच्यामध्ये काय प्रोडक्शन ऑफ व्होल्टेज होते कशा थ्रू? अक्रॉस इलेक्ट्रिकल कंडक्टर ड्यू टू कशामुळे? चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे, त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक कंडक्शन असे म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर फार सोपी प्रश्न म्हणजे कोणता? करंटचं काय? करंट इलेक्ट्रिसिटीचं एसआय युनिट विचारलेलं होतं. तर ठीक आहे, तर करंटचं इलेक्ट्रिक एसआय युनिट काय? तर एम्पियर आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार मग त्या अनुषंगाने तुम्ही रेजिस्टन्सचं काय? तर एसआय युनिट ओहम आहे. त्याच्यानंतर मग काय व्होल्टेजचं काय? ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं काय? ते तुम्ही सगळ्या गोष्टी पाहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर काय फोटोसिंथेसिस प्रोसेस कशामध्ये होते? तर कशामध्ये होते? पानामध्ये. ठीक आहे, लिप मध्ये काय होते? तर प्रकाश संश्लेषण ज्याला आपण म्हणतो, काय फोटोसिंथेसिस प्रोसेस. त्याच्यामुळे काय सूर्याचे प्रकाश जे आहे ते पानावर पडतात. ठीक आहे, आणि पानाला छोटे छोटे छिद्र असतात, त्याला स्ट्रोमा म्हणतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? स्ट्रोमा म्हणतात. त्याच्यामध्ये ते काय होते? तर फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होते. ओके, त्याच्यानंतर काय तर सर्वात जास्त ताग उत्पादन कुठे होते? ठीक आहे, तर सर्वात जास्त ताग उत्पादन कुठे होते? तर पश्चिम बंगालमध्ये काय होते? ताग उत्पादन होते. आणि त्याच अनुषंगाने मग जगातील सर्वात जास्त ताग उत्पादन करणारा देश कोणता? तर मग बांगलादेश हा काय? तर जगातील सर्वात जास्त ताग उत्पादन करणारा देश आहे. आणि सर्वात जास्त निर्यात कोण करतो तागाची? तर भारत देश हा काय करतो? जगामध्ये सर्वात जास्त तागाची निर्यात करतो. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने या 3 गोष्टी तुम्ही माहित करून घ्या. तर काय सर्वात जास्त ताग उत्पादन कुठे होते? तर पश्चिम बंगालमध्ये होते. ओके, त्याच्यानंतर काय हमी म्हणजे गॅरंटी कोणत्या मालमत्तेवर आधारित आहे? तर कोणत्या? तारण. ठीक आहे, काय कशावर आधारित आहे? तर तारण. हमी म्हणजे काय? गॅरंटी कोणत्या मालमत्तेवर आधारित आहे? तर तारण हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तर जागतिक गरिबी मोजण्याची आणि तुलना करण्याची पद्धत, त्याला काय म्हणतो आपण? पॉवर्टी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, त्याला काय म्हणतो? ट्रिपल पी, पॉवर्टी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, त्याला काय म्हणतो? जागतिक गरिबी मोजण्याची आणि तुलना करण्याची पद्धत, त्याला काय म्हणतो आपण? पॉवर्टी पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असे म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन होता काय
एआय एक्शन समिट वॉज हेल्ड इन, कुठे झाली होती तर एआय एक्शन समिट कुठे झाली होती, फ्रान्समध्ये झालेली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे मला 75 पुन्हा काही प्रश्न होते. लॉरेन्स कर्व किंवा गिनी गुणांक याच्यावर काहीतरी प्रश्न होते. त्याच्यानंतर वाळवंटीकरणावर एक प्रश्न होता. असे काय काय प्रश्न होते मला एक्झॅक्ट आठवत नाहीत, पण असे भरपूर प्रश्न होते. तर ते खूप मल्टी स्टेटमेंट मध्ये होते. तर जर बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा जो युपीएससीचा पेपर होता फार सोपी, आणि सगळ्या शिफ्टचे पेपर काय खूप सोपे येतात. आता तुम्ही मागच्या वर्षी जर कंपॅरिझन करा तर मागच्या वर्षी खूप मल्टी स्टेटमेंट मध्ये काय होते प्रश्न होते. तर आता मी ते पीवायक्यू अनालिसिसचा व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओ बघा आणि जे आता पेपर सुरू आहेत यांना कंपॅरिझन करा. तर त्या अनुषंगाने काय कट ऑफ खूप जास्त लागेल असं मला वाटत आहे. खूप जास्त म्हणजे जवळपास 70 ते 80च्या दरम्यान तुम्हाला मार्क असणे खूप आवश्यक आहे. किती? 70 ते जर 80च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असतील तर ठीक आहे, 70 ते 80, आणि 70 ते 80 मार्क घेणारा लाईक पेपर आहे. ठीक आहे. खूप खूप सोपी सोपी प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 70 ते 80 तुम्हाला मार्क असणे खूप अपेक्षित आहे. तर त्याच्यानंतर काय नॉर्मलायझेशन होऊन तुमचे पुन्हा मार्क वाढतील. सो 70 ते 80च्या रेंजमध्ये तुम्ही मार्क घ्या. ठीक आहे. तर तुमचा युपीएससी मध्ये काय सिलेक्शन होण्याचे चान्सेस काय जास्त आहे. ठीक आहे. तर या अनुषंगाने मी पुन्हा काय तर कट ऑफचा एक व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. ठीक आहे. त्या याच्यामध्ये मग मागच्या वर्षी किती जागा होत्या, या वर्षी किती जागा आहेत. ठीक आहे. एसीच्या जागा किती, ओबीसीच्या जागा किती, एसटीच्या जागा किती, महिलांचा कट ऑफ किती लागेल. तर याच्यावर आपण एक कट ऑफ व्हिडिओ चांगल्या प्रकारे अनालिसिस करून घेऊ. कारण की तात्काळ जर घेतलं तर त्याच्यामध्ये काही तेवढा अनालिसिस करता येणार नाही मला. मी चांगल्या प्रकारे अनालिसिस करेन आणि तुम्हाला एक चांगला व्हिडिओ कट ऑफचा लवकरच घेऊन येईल. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन जर असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.